नाही, सुरक्षित नाहीच आहे मुली. नाही, मुली सुरक्षित नाही आहेत, पण काय त्यांना शिक्षा खूप कठीण मिळायला कठोर पाहिजे की बघणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला पण भीती वाटली पाहिजे. तर पुढच्या वेळेस माणूस करण्याची हिंमत नाही होणार. बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या योजना आणल्या जातात. मुली शिकतात, प्रगती करतात, नोकरीसाठी, व्यवसायासाठी आपल्या गावातून शहराबाहेर पडतात. मात्र कोलकातामध्ये घडलेलं बलात्कार प्रकरण असो किंवा नुकतीच पुण्याच्या स्वारगेटमध्ये घडलेली घटना, आजही मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न तसाच ऐरणीवर आहे. त्यामुळं आज आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत त्यांना मुलींच्या सुरक्षितेबाबत काय वाटतं. या पुण्यात किंवा महाराष्ट्रात मुली सुरक्षित आहेत का, त्यांचं मत त्याबद्दल काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. पुण्यात बाहेर पडता कुठल्याही कामासाठी तर तुम्हाला सुरक्षित वाटतं का? ॲक्च्युली मी कधी कधी लोकलनी ट्रॅव्हल्स करते, म्हणजे बसेसनी किंवा आपले मेट्रोज वगैरे. तर एकदा इन्सिडेंट माझ्यासोबत झालं होता. सो मी बसमध्ये बसले होते लेडीज सीटवर आणि एक पर्सन माझ्या शेजारी येऊन बसला होता आणि सडनली मी माझी बॅग कशी माझ्या मांडीवर ठेवलेली आणि मी कॉलवर बोलत होते हेडफोन लावून. सो त्याने गपचूप हात माझ्या पोटाजवळ नेला. तर माझं लक्ष नव्हतं बिकॉज एवढी मी रशमध्ये होते खूप आणि मी फोनवर माझ्या फ्रेंडसोबत बोलत होते आणि माझं लक्ष नव्हतं. सडनली मी खाली बघितलं, त्याचा हात अक्षरशः म्हणजे तो सीटवर ना माझ्या शेजारच्या सीटवर बसून मागे टेकून बसला होता आणि तो हात त्यांनी माझ्या गपचूप या साईडने असा हात घेऊन माझ्या पोटावर ठेवत होता. तर ते मी पाहिलं. तर मग मी पाहिल्यानंतर मला खूप राग आला. तर मग मी डायरेक्ट त्याला म्हटलं ए चूती उठ म्हणून. मला खरंच कंट्रोल झाला नाही. असं मला आवडत नाही शिव द्यायला एखाद्याला, पण तेव्हा खरंच म्हणजे एखादा आपल्यावर जेव्हा वेळ येते ना तर मग खूप वाईट वाटतं माहिती आहे का. तर मग मी त्याला खूप ओरडले आणि त्याला म्हटलं चल निघ म्हणून. तो घाबरून अक्षरशः निघून गेला. पण मला ह्याचं वाईट वाटलं की मी तिथे त्याला मारायला हवं होतं, जेणेकरून मला बघून दुसऱ्या पण मुलींची म्हटलं हिंमत झाली असती हे काही अशी सिच्युएशन फेस करायसाठी. असं झालेलं. एकतर खूप मुलींसोबत असं घडतं, खुलेपणानं यावर कोण बोलत नाही किंवा तिथल्या तिथं कोण ॲक्शन पण नाही घेत आणि याबद्दल मग जागरूकता पण एक असं असतं की लोक काय म्हणतील. आणि मुलींचं आज आपण किती पुढं गेलो तर काही मुली आवाज उठवतात, काही मुलींना असं वाटतं की हे लोक आपल्यालाच काहीतरी म्हणतील. तर तुम्ही जे केलं ते खूप ब्रेव ॲक्शन होती ती. आणि अडचणी म्हणजे काय हेच की आपण कोणावर विश्वास ठेवू की नको ठेवू असं. कारण की मोस्टली आता जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्या मित्रमैत्रिणी आपल्यासोबत नसतात. आपण नवीन कॉलेजला वगैरे ॲडमिशन घेतो, चांगले मित्र भेटतील नाही भेटतील ते भीती असतेच. परत आता पुण्यासारख्या शहरामध्ये तर कुठं जायचं काय करायचं जास्त कन्फ्युजन्स पण असतात, त्यामुळे जरा इन्सिक्युरिटी वाटतं. पण ठीक आहे, मुली करू शकतात. आहे ना, गुन्हेगारांना खूप कमी प्रमाणात सजा होती म्हणून आपल्याकडं कायदा हा खूप कडक पाहिजे, तरच गुन्हे होणार नाही. आपल्याकडे जे होतात ते फक्त त्याच्या करतात की लोकांना कायद्याचा धाक नाही आणि पोलिसांविषयी अजिबात भीती नाही आहे. त्याच्यामुळे ते असे घटना घडतात. एखादी घटना करताना त्याच्या मनात सगळ्यात पहिले तर भीतीचा विचार आला पाहिजे की हे मी केलं तर पुढं काय होईल. बरोबर ना. दुसरी घटना कॅब चालकाची होती. तो कॅब आज तुम्ही वाचले का लोकमतला? ते कॅब चालक त्या एका लेडीबरोबर IT कंपनीतली होती, तिच्याबरोबर तो काय प्रसंग करणार होता, पण ती हुशार होती म्हणून ती या ह्याच्यातनं वाचलेली ती. बरोबर ना. 2 किलोमीटर पळत जाऊन तिने पोलीस स्टेशन गाठलेलं ते. तर अशा घटना घडू नयेत म्हणून आता तो उत्तर प्रदेशचा कुठला 20 वर्षाचा मुलगा होता, मग त्याला हातात कॅब देताना त्याचं काय व्हेरिफिकेशन केलं का नाही केलं असं पण प्रश्न येतो ना. म्हणून या सगळ्या घटना घडण्यामागं लोक जागरूक आहेत किंवा कायदा आपला सक्त पाहिजे. कायदा जरा कठोर पाहिजे त्यांना. शिक्षा खूप कठीण मिळायला कठोर पाहिजे की बघणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला पण भीती वाटली पाहिजे. तर पुढच्या वेळेस माणूस करण्याची हिंमत नाही होणार. करतात. त्यामुळं मुलींनी काळजी स्वतःची घ्यावी, स्वतःमध्ये इतकी हे ठेवावी की आपण स्वतः काळजी घेऊ शकतो. असं करावं, कुणाच्या पाठीमागं लागायचं नाही, पत्ता कधी कुणाला विचारायचा नाही. आपण बाहेर निघतो ना तर आपण आपली काळजी घ्यावी असं आम्हाला वाटतं. सेल्फ डिफेन्स जर शिकून घेतलं
जे की आज जास्त मुली करत नाही आहेत. जर त्यांनी सेल्फ डिफेन्स शिकून घेतला तर तो त्यांना फायदेशीर राहील. आणि जेव्हा आपण वावरत असतो सोसायटीमध्ये तेव्हा लोक ओळखण्याची जी स्किल आहे किंवा मेंटॅलिटी काय आहे लोकांची, आसपासचे लोक कसे आहेत ते जर ओळखता आलं तर मुली जास्त सुरक्षित होऊ शकतील. आणि हे मुलींनी करण्याची गरज आहे की सेल्फ डिफेन्स शिकायला पाहिजे आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा किती नाही हे पण कळालं पाहिजे. साधारणतः ज्या प्रमाणावरती ज्या संख्येने या सगळ्या घटना घडतात त्यावरून तर मला स्वतःला असं खरंच वाटत नाही की मुली अशा सुरक्षित आहेत. आणि त्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी याच्या करू शकतो आपण, पण साधारणतः कॉलेजेसमध्ये किंवा सध्याचं जे काही चालू आहे एज्युकेशन सोसायटी हे सगळं हे करत नाही आहे. असं मासाहेब जिजाऊंचे या पुणे शहरावरती संस्कार आहेत. पुणे शहराला काळीमा फासण्यासारखा प्रकार हा घडला, हा एकदम निंदनीय आहे. पण मला असं नाही वाटत की पुणे शहरामध्ये असा प्रकार परत घडेल. पोलीस प्रशासन या गोष्टीमध्ये एकदम प्रखरपणे त्यांची बाजू मांडून आहे आणि ते योग्य ते कारवाई करतील. आणि इथून पुढं कुठली स्त्री ही पुणे शहरामध्ये अशी कुठली गोष्ट होणार नाही. त्यामुळे नागरिकसुद्धा जागृती एक झाली, एकदम निंदनीय गोष्ट आहे. आम्हाला पण त्याची लाज वाटते, पण इथून पुढं होणार नाही. त्यामुळे आम्ही तरुणाई पण या गोष्टीकडे गांभीर्याने बघू. माझं पण म्हणणं असंच आहे की पोलीस प्रशासन या गोष्टीवरती त्वरित ॲक्शन घेईल असं आम्हाला सगळ्यांना, विद्यार्थ्यांना म्हणा, नागरिकांना वाटतंय. आणि या गोष्टी झाल्याच पाहिजेत. पण असं पूर्णपणे अनसेफ आहे असं कुठं दिसून नाही येते, कारण की आज आपण बघतोय की आपण थांबलो, या गोष्टी सगळ्या होत आहेत. तर एक गोष्ट घडली म्हणून आपण पूर्ण पुणे शहराला सांस्कृतिक आहे पण तरी पण धोका आहे तर असं नाही बोलू शकत. पण ह्या गोष्टी जर घडत आहेत तर पोलीस प्रशासनाने अजून त्यांचं सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष दिलं पाहिजे, त्या गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे की ह्या गोष्टी आपण कशा मार्गी लावू शकतो. मुलींनी मला पण मुलीत आम्ही पण हेच विचार करतो. डोक्यात काही असं आलं ना कानावरती, आम्ही रात्र हेच विचार करतो आपल्या मुलीचं काय करायचं, कुठे टाकायच्या शाळेत. तर आपण 24 तास त्यांच्यासोबत जाऊ शकत नाहीत, कुठलेही आई वडील जाऊ शकत नाहीत, कारण त्यांच्या शिक्षणासाठी ह्याच्यासाठी पैसा कमवायचा असतो. त्यामुळं सरकारनं फाशीची शिक्षा द्यावी मुलांना असं आम्हाला वाटतं. नाही तर मुलींनी त्याचा काहीतरी विचार करून त्याचा जागाच नाश करून टाकवा त्याचं, असं मला म्हणायचं. मुलींना पण हिंमत दाखवावी, डेअरिंग दाखवावी आणि काहीतरी असं सोबत घेऊन फिरावं त्यांनी की आपल्यावरती कोणी आलं तर त्याला आपण जागेवर काहीतरी करू शकतो. सरकारापाशी जाण्यापेक्षा स्वतः मुलींनी असं हिंमत दाखवावी, कराटे करावे, असं स्वतःसाठी काहीतरी करावं त्यांनी. आम्ही आमच्या मुलींनी काय काळजी घेतली पाहिजे आणि मुलांनी पण काय बदल केले पाहिजेत. मुलींनी किती काळजी करायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी तेच मुलीच काळजी, मुलींनी किती काळजी करायला पाहिजे. मुलांनी त्यांच्याकडचं असणारं वातावरणच शिकवायला पाहिजे, निर्भय असलं पाहिजे की त्यांना काळजी घ्यायची गरजच लागली नाही पाहिजे. आता मुली असणं काही गुन्हा आहे का? नाही ना. मुलींनी किती काळजी करायला पाहिजे. आता मला पण 2 मुली आहेत, मी तेच काळजी करत बसत, कॉलेजमध्ये काय होईल, बसमध्ये काय होईल हीच काळजी करत बसायची. प्रत्येक ठिकाणी तेच. किती मुलींची काळजी करायची आम्ही. तरी आता आपण काय अवॉइड करतो की रात्रीचं उशिरापर्यंत जाऊ नका किंवा एकटे फिरू नका किंवा गेल्यावर फोन करा, हे ते ह्या काळजी आपण घेतोच. पण प्रसंग कधी घडून येईल सांगता येत नाही ना. आता सकाळी 5:30 वाजता म्हणजे पहाटेची. पण आता हे ठरवलं पाहिजे की मुलांना सुसंस्कृत बनवायचं. आपण आधी हे म्हणायचो की मुली शिक्षित आणि सुसंस्कृत पाहिजेत, तर मुलं पण कसे सुसंस्कृत घडतील याबद्दल सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि तसं प्रत्येकाने हातभार लावायला पाहिजेत सुसंस्कृत मुलं घडवण्यासाठी. मग शिक्षक असतील, त्या प्रत्येकाच्या घरातील आईवडील असतील, बहीण भाऊ, मित्र. जर आपण सोसायटीची मेंटॅलिटी किंवा मुलांची मेंटॅलिटी चेंज केली तरच मुली सुरक्षित होतील. मला असं वाटते की असं मोस्टली आता ॲप वगैरे आहेतच मुलींच्या सेफ्टीसाठी म्हण किंवा काय, तर तेच त्यांनी जास्त प्रमोट केलं पाहिजे आणि प्रत्येक मुलींनी त्याला तसा रिस्पॉन्ड पण केला पाहिजे, झाली पाहिजे. आणि मुलींनी त्याचा रिस्पॉन्ड पण केला पाहिजे. आता जसं की लाईव्ह लोकेशन वगैरे शेअर करणं, पोलिसांशी जरा कॉन्टॅक्टमध्ये राहणं किंवा असं. मोस्टली मला असं वाटतं मुलींनी स्वतः आता सेल्फ डिफेन्स शिकायला पाहिजे, कराटेसारखे गोष्ट. म्हणजे स्वतःच्या सेफ्टीसाठी एक बेसिक तरी ट्रेनिंग प्रत्येक मुलीला आजकाल मिळेलच पाहिजे, जेणेकरून ती स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकेल. नाव काय तुझं? छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं की यत्र नारीचं पूज्यते तत्र रमन्ते देवता. तर शिवाजी महाराजांचे संस्कार हे विसरले नाही पाहिजे. आणि कुठल्या मला पण बहीण आहेत, पण मी कुठल्या मुलीला असं नाही सांगितलं पाहिजे की तू असं वाग. तिला ती मोकळीक आहे, संविधानाने तिला अधिकार दिलेला आहे, तिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य आहे. तिला जिथं वाटेल तिथं ती गेले पाहिजे, ते सगळं केलं पाहिजे. पण तिच्यावरती अन्याय अत्याचार करणारं कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. तेवढे आपण सगळे जागरूक असलं पाहिजे.
म्हणजे कुठल्या मुलीने बाहेर गेल्यावर ते कसं वागलं पाहिजे हे तर आपण काय बोलू शकत नाही, कारण की आणि बोललं पण नाही पाहिजे. तो तिचं पर्सनल चॉईस आहे की तिने काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. आणि ती जर बाहेर जाताना तिने काय गोष्टींचं प्रिकॉशन घेतलं पाहिजे हा जर प्रश्न आपण विचारत असेल तर हा प्रश्नच चुकीचा आहे. तिला जसं म्हणजे तिला जे बरोबर वाटते ती ते करेल. आणि जर समाजाने जर बघितलं तर मला असं वाटतं की त्या 5:30च्या घटना जी घडली तर त्यावेळेस तिथं कोणच उपस्थित नसेल तर वेगळी गोष्ट आहे, पण जर तिथं लोक बघून जर दुर्लक्ष करत असतील तर समाजाने, जसं आपण आत्तापर्यंत बघत आलो आहे की एखादी गोष्ट घडती आणि आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून निघून जातो साईडने, हे न करता तिथं थांबून त्या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे. आपण त्याला मदत करू शकत असेल तर ती नक्कीच आपण तिथं मदत केली पाहिजे. काय बऱ्याच गोष्टींचं बजेट काढतात. तसं मला असं वाटतं की कॉलेज जे असतं त्यांनी मुलींचे सेल्फ डिफेन्सचे पण क्लासेस सुरू केले पाहिजेत. जसं की आमच्या कॉलेजमध्ये आम्ही स्वतः मुलांनी तयार केलेलं एक हे होतं मिशन साहसी, ज्या दरम्यान मुलींना आम्ही सेल्फ डिफेन्स शिकवतो. पण त्यामध्ये शिकवणाऱ्यासुद्धा मुली आहेत आणि शिकणाऱ्यासुद्धा मुलीच आहेत. मग मला असं वाटतं की अशा कोणत्यातरी गोष्टी सगळ्या कॉलेजेसमध्ये राबवल्या पाहिजेत, त्याकडून पुढे जाऊन मुलींसाठीच ते महत्त्वाचे असतात. मग त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही सेल्फ डिफेंड करू शकता. म्हणजे पिन झालं, तुमच्या केसातली पिन, तुम्हाला दरवेळेस काठी भेटेल बांबू भेटेल असं नाही आहे, पण तुमच्या पिन तुमच्याबरोबर कायम असते. एक साधारणतः पेन किंवा हातातल्या कोणती साध्या सिम्पल गोष्टी त्या सगळ्यांनी पण तुम्ही तुमची सेफ्टी करू शकता. अशा ट्रिक्स शिकवतात ते लोक. मग मला असं वाटतं की कॉलेजवाल्यांनी किंवा एज्युकेशन सोसायटीजनी ह्या सगळ्या गोष्टी राबवल्या पाहिजेत, जेणेकरून पुढे मुलींनासुद्धा ते बरं पडेल. मुलींच्या तू कराटे शिकतेस? हो शिकते. कधीपासून शिकते? मी आता 2 वर्ष झालं शिकते. होय. आणि आता कुठला बेल्ट केलायस तू? मी आता ऑरेंज बेल्ट आहे. ऑरेंज बेल्ट केलाय. आणि तुझ्यासोबत म्हणजे मुली असतात बाकीच्या शिकण्यासाठी? मुलं दोघं पण असतात. तुमच्या शाळेत कराटे वगैरे शिकवले जातात का? हो. शाळेत शिकवतात की दुसरीकडे क्लास लावले? शाळेनंतर क्लास असतो शाळेतच. आणि कुठला बेल्ट केला बाळा तू? ब्लू बेल्ट. ब्लू बेल्ट केला. मुलींनी सेल्फ डिफेन्ससाठी स्वतःच्या बॅगमध्ये आपण जितकंच मेकअपचं सामान कॅरी करतो त्यासोबत आपल्याला डिफेन्स करण्यासाठी काही वस्तू ठेवल्या हव्या पाहिजे. काही टेक्निक्स आपल्याला माहिती पाहिजे की समोरचा जर आपल्यावर जर फाईट म्हणजे अटॅक करत असेल तर आपण कसं डिफेन्स करायचं किंवा कसं म्हणजे दुसऱ्यांना सांगायचं. आणि स्वतः जर ही गोष्ट झाली तर तुम्ही न लपवता ती पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जाऊन तुम्ही सांगितले पाहिजे, जेणेकरून आपल्यासोबत जे घडलं आहे ते एखाद्या लहान मुलीसोबत किंवा कुठल्याही स्त्रीसोबत घडू नये म्हणून मुलींनी असं केलं पाहिजे. कायदा आणि सरकार यांच्याकडनं काय गोष्टी झाल्या पाहिजेत, कुठल्या योजना आल्या पाहिजेत, मुलींच्या सुरक्षेसाठी काय केलं गेलं पाहिजे? मला असं वाटतं की कॉलेज महाविद्यालयामध्ये प्राथमिक स्वरूपावरती विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग तुम्ही त्यांचं फिजिकल फिटनेससाठी दिलं तरी चालेल, पण त्या अंतर्गत एखादी महिला स्वतःवरती अन्याय अत्याचार होण्यापासून पहिलं व्यक्ती जो असेल जो त्याला विरोध करणार ती स्वतः असते. त्यानंतर तिला अशी गरज नाही वाटली पाहिजे की कोणी माझ्यावरती येईल मला वाचवेल. प्रशासनाचं दामिनी पथक, निर्भया पथक अशा भरपूर पथकं आहेत, हे एकदम सक्षमपणे काम करतात. आम्ही कॉलेज महाविद्यालयांमध्ये बघतो की एकदम चांगल्या प्रकारे ही लोक काम करतात. तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही एवढे सक्षम नाही समजत आम्हाला स्वतःला, पण ते चांगलं काम करतात. जसं ते बोलले की त्या गोष्टी ते सांभाळून घेत आहेत, पण आपण पण काही गोष्टींकडे जर लक्ष द्यायचा प्रयत्न केला तर ह्या गोष्टींचे प्रकार खूप कमी घडतील. आणि जर कायदा सुव्यवस्थेबद्दल जर आपण बोलायला गेलो तर कायदा सुव्यवस्था आहे, चांगली आहे, फक्त त्याला अजून थोडी सक्षम करण्याची गरज आहे. तर त्या दृष्टिकोनातून कुठले काही गोष्टी म्हणजे काय निर्णय आले पाहिजेत असं तर मला आत्ता काही डोक्यात येत नाही आहे, पण नक्कीच ह्या गोष्टींवरती सरकारने अजून ठामपणे लक्ष दिलं पाहिजे की आपण ह्याच्याबद्दल काय करू शकतो. तुमचं नाव? जसं की स्वारगेटमध्ये ही जी घटना झाली आहे तर तिथे जे सिक्युरिटी वगैरे कमी होते तर तिथे जर महिला सिक्युरिटी किंवा जर कोणी ठेवलं जेणेकरून त्यांना इन्फॉर्मेशन भेटेल. आता त्या मुलीला बस माहिती म्हणजे माहीत होती तिला ॲक्च्युली कुठे लागणार आहे, पण तरी पण त्यांनी मिस इन्फॉर्मेशन दिल्यामुळं ती दुसरीकडे गेली आणि तिच्यासोबत ती घटना घडली. त्यामुळे इन्फॉर्मेशन देण्यासाठी तिथे लोक हवेत, महिला गार्ड्स हवेत, जेणेकरून मुली सुरक्षित राहू शकतील आणि त्यांना काही ऑकवर्ड फील होणार नाही. जर त्यांना काही फील झालं ते मोकळेपणाने त्या लेडीजला सांगू शकतील. जसं बसमध्ये पण एखादा गार्ड हवा आहे. आज मी बसने ट्रॅव्हल करत होते, जस्ट मी विचार करत होते समजा की असं जर पुन्हा बसमध्ये काही घडू शकेल तर कोणीतरी महिला गार्ड बसमध्ये हवे,
एक मेल गार्ड पण हवा आणि एक महिला गार्ड पण हवा, जेणेकरून नाही का महिलांना वाटलं महिलाशी बोलायला की नाही का मला हा माणूस असा असा त्रास देतोय, तर आपण तिला मोठ्यापण म्हणजे सांगू शकतो असं मला वाटतं. तुम